आणि जो पाय आपला वरती असेल ते हात वरती घेऊन मागे जोडायचे आहे. सगळे करत आहे लास्ट पर्यंत. रिलॅक्स. दोन्ही हात वरती घ्यायचे आहे आणि जेवढं होत असेल तेवढं पायाला टिकवायचे आहेत आपले हात आणि मान गुडघ्यांना टिकवायची आहे. डोकं गुडघ्यांना टिकवायचं आहे. जेवढं होत असेल तेवढं जास्त स्ट्रेच नाही करायचं. रिलॅक्स. रिलॅक्स. पित्त रोगांवरती काम करतं. आपल्या ओठांना आपल्या जिभेला फोल्ड करायचं आहे कावळ्याच्या चमचीप्रमाणे आणि श्वास घ्यायचा आहे जिभेतून आणि नाकातून सोडायचा आहे. श्वास घ्या नाकाने सोडा. पुन्हा घ्या नाकाने सोडा. पुन्हा घ्या नाकाने सोडायचं. श्वास जोरात घ्यायचा ओढायचा. डोळ्यांवर, तिसरं बोट नाकावरती आणि करंगडी आपली ओठांवर आणि अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि भुंग्यासारखा आवाज करायचा आहे. आपल्याला हे 5 वेळा करायचं आहे. स्टार्ट. श्वास घेऊन बाहेर पडायचं. घ्यायचा सोडायचा आणि उजव्या नागपुडीने सोडल्यानंतर उजव्याच नागपुडीनं आत घ्यायचं. पुन्हा डाव्या नागपुडीने सोडायचं. कसं त्याच्यामुळे काय होतं, किडा आणि पिंगला दोन्ही नाड्या काय होतात, ॲक्टिवेट होतात. असं 50 वेळा केलं तर फार महत्त्वाचं आहे. 50 वेळा करायचं आणि थोडं जोरात केलं तर फार त्याचा इफेक्ट होतो. 50 वेळा केलं तुम्ही एकदा अनुभव घ्या. एकदा कपालभाती करूया. श्वास पूर्ण घ्यायचा आहे आणि तो सोडायचा आहे. सेचन करायचं आहे.
तुम्हाला गरज आहे मला इथं करा आपल्या पोटांच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण शरीर न आलं तर फक्त पोटाची हालचाल करायची आहे. पोटाने बाहेर श्वास सोडायचा आहे. या जोरात श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. सगळ्यांनी करायचंय. शेवटी